सो माझ्यासाठी फक्त अर्धा तास होता आणि मला राईस आणि ही वाली भाजी बनवायची होती आलू मटरची. म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते. खूप क्विक आणि रेस्टॉरंट स्टाईल भाजी आहे. मिक्सर जारमध्ये कांदा, टोमॅटो, लसूण याची मस्त फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. आता मी बटाटे सोलून मस्त उभे कापून घेतलेत, मटरसुद्धा धुवून घेतलेत आणि एक मोठा टोमॅटो घालायचा आहे मोठे मोठे तुकडे करून. आता तेलामध्ये जिरं, कढीपत्ता, हिंग आणि ही वाली सगळी पेस्ट ॲड करायची आणि छान वरती तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे, म्हणजे हे कच्चं नको राहायला. आता जे आपले बेसिक मसाले आहेत ना, हळद मसाला, त्यानंतर धण्याची पावडर, गरम मसाला, हे सगळं घालायचं आहे आणि जसं वरती तेल सुटेल ना तसं हे सगळी भाजी याच्यामध्ये ॲड करायची आहे. आता भाजी आणि मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्या, वरून कोथिंबीर घाला आणि परत मिक्स करून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ ॲड करायला विसरू नका. ट्रस्ट मी, ही भाजी इतकी सुंदर आणि याची ग्रेव्ही इतकी फर्स्ट क्लास होते ना. आता थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, 1 ग्लास इतकं, आणि फर्स्ट बॉईल आल्यावरती याचं कुकरचं झाकण आहे ते बंद करायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात. कुकरमधली वाफ जशी सेटल होईल ना तसं कुकर ओपन करायचं. तुम्ही याचा कलर बघा आणि ही इतकी सुंदर झाली होती आणि ही मी सर्व केली होती व्हाईट पुलावसोबत. तो सुद्धा एकदम अमेझिंग झाला होता. आणि हो, तुम्हाला जर व्हाईट पुलावची रेसिपी हवी असेल तर मला कॉमेंट करून नक्की सांगा, मी तीसुद्धा शेअर करेन आणि ही वाली भाजी नक्की ट्राय करा. थँक्यू, बाय बाय.